एव्हरीवन. नवीन वर्ष तर सुरू झालंय, पण नवीन वर्षामध्ये माझ्या लाईफमध्ये सगळं सुरळीत चालेल विदाऊट एनी ड्रामा हे होणं शक्य नाहीये. आजारी तर मी डे 1 पासून होते, बट दॅट इज जस्ट स्टार्टेड बॅक. मी म्हटलं एवढं सगळं नॉर्मल कसं काय चाललंय, अँड देन आय एंडेड अप बीइंग हॉस्पिटलाइज, तेही रात्रीच्या 1 वाजता. यही नहीं, अभी और सुनिए. डिस्चार्ज घ्यायच्या आधीच मी ठरवलं होतं की लवकरात लवकर रिकवर व्हायचंय, कारण आपली लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, ती जोरात झालीच पाहिजे. म्हणून नवऱ्याला सांगितलं, भाऊ तो वर्क फ्रॉम होम घे, ठीक आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. बाई माझ्या एनर्जीला ना मी स्वतःच दाद देते. म्हणजे 4 दिवसांपूर्वी मी हॉस्पिटलाइज होते आणि आता मी रिकवर झाली पण नाही. ठणठणीत उठून 1 तास मेकअप केलाय, साडी घातलीय. आय मीन 1 नंबर प्रतीक्षा. नाईस. पण मी बोलले ना की सगळं व्यवस्थित होईल, अशी माझी लाईफच कशी. आणि तसंच झालं. एका साईडला आभाळ आलंय, ऊन पूर्णपणे निघून गेलंय. शूट कसं करणार आहे मी मला नाही माहिती. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये माझी ज्वेलरी एक एक करून तुटत चाललीये. भाई क्यू उठाले रे देवा, उठाले रे बाबा. आता कायच करू शकते ना मी. केला शूट कॅन्सल आणि तोंड पाडून बसली होती. पण माझा बिचारा नवरा ग काय म्हणतो बघा. मग त्याने मला चहा करून दिला, मला एकदम छान वाटलं. मग तो जिमला गेला आणि मी खाली रिलॅक्स करत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं आणि प्रशांत गायब, ऑफिसला गेलाय. साईडला पाहिलं तर ओ माय गॉड, किती गॉड ना. मूड तर मस्त झाला होता. म्हटलं आज मस्तपैकी रेडी होऊन शूट करायचं असं. आणि रेडी झाले पण, शूट केला पण, रील पोस्ट केली पण. आणि अशा प्रकारे झाली माझी मकर संक्रांत. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.